मतदानाचा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी होत असताना आपणाला प्रभाग क्रमांक 6 मधून आपण लाईव्ह जोडलेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी उमेदवार आपणाला पूजा आवारे जोडलेले आहेत। कारण काल ह्या 2 दिवसामध्ये जवळजवळ ठाण्याच्या विविध भागामध्ये राड्यांचा दूर आणि पैशांचा महापूर बघायला मिळाला। आपण उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहात, आपण मतदानाचा हक्क बजावलाय। पूजाताई, काय हे सगळी प्रक्रिया बघून काय आनंद होतो? खरं तर आज आपण खरीखुरी लोकशाही ही कशी नांदते याचा सोहळा आज आपण साजरा करतोय, त्याचा आनंद होतोय। काल जे प्रकरण घडलं ते खरं तर लोकशाहीला काळीमा फासणारं होतं, पण ते सगळं झाल्यानंतर सुद्धा आज जे सुरळीत सगळं काही आम्ही करतोय त्याचा एक आनंद पण आहे। आज लहानपणापासून एक बाळकडू मिळालं होतं राजकारणाचं, आणि त्याची आज कुठेतरी संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करू, हे आपल्याला विजन पुढे दिसतंय आणि ते आपण अनुभवतोय यावेळी। पूजाताई, काय वाटतंय की तू प्रत्येक पहिल्यांदाची उमेदवारी अनुभवतेस, आपण उमेद मारून पाहताय, कसं वाटतंय? एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे लोकांची लोकशक्ती, ह्यातला फरक काय तुला वाटला? मला जास्त फरक जाणवला नाही, कारण काम बोलतं आमचं। आम्ही आतापर्यंत कामाच्या जोरावर इथे टिकलेलो आहोत, म्हणून आम्हाला ते धनशक्तीशी स्पर्धा करायची गरजच पडली नाही। आम्ही सगळं लोकांच्या हवाले केलेलं आहे, लोक आम्हाला आता तारणार आहे, जे काही आहे ते लोक करणार आहे। किती लोकांना पकडण्यात आलेलं आहे, पैसे वाटप करणारे? त्याची संख्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। असंख्य लोक आहे जे आज सुद्धा आता सुद्धा कुठे गली मध्ये वाटत असतील, आणि ते सारखं आमच्या कानावर पडतंय। पण हे कालच्या प्रकरणामुळे एक लक्षात आलेलं आहे की या गोष्टीला आपण थांबवू शकत नाही, पण या गोष्टीला आपण विरोध नक्की करू शकतो। मी आवारे साहेबांकडे जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार, हा लोकशाहीचा उत्सव आहे मतदान। मोठ्या संख्येनं आज सकाळपासूनच विविध आपल्याला बूथवर अनेक रांगा तरुणांचा उत्साह बघायला मिळाला। पण एकीकडे आपण धनशक्ती, दुसरीकडे लोकशक्ती, आणि त्याचबरोबर कुठंतरी लोकशाहीची गळचिपी होते। 100% होतीये, कारण का हा खरा असलेला समाजसेवा करणारे कार्यकर्ते जे तळागाळात अनेक वर्ष कामं करतात, त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची असते। कारण यांच्यातून त्यांना राजकीय प्रवाहात येता येतं, त्याच्यातून अनेक प्रकारचे कामं करता येतात, आणि ते अनेक वर्षाची समाजसेवा करतात, अनेक वर्ष लोकांमध्ये राहतात, लोकांचे संपर्क ठेवतात, आणि स्वतःचा रात्र दिवस देतात। कोणाच्या लग्नाला जात असेल, कोणाच्या मैत्रीला जात असेल, कोणाच्या वाढदिवसाला जात असेल, कोणाच्या सुखादुःखात तो जात असेल, लांब लांबपर्यंत। आता माझ्या इथलचे काही मित्र आहेत, त्यांच्या युपी पर्यंत मी लग्नाला गेलोय, युपी राजस्थान पर्यंत त्यांच्या लग्नाला गेलोय, काही लोकांच्या मैत्रीला सुद्धा अनेकदा गेलोय। म्हणजे लोक जातात, करतात, आणि ते केल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की कधीतरी मला संधी मिळाली, हे जीवाभावाचे लोक ज्यांच्यासाठी माझ्या आयुष्यातले मी 20 वर्ष घालवले, 30 वर्ष घालवले, हे मला मतदान करतील। पण तशाच वेळी इथलचे धनशाही, म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते लाखांनी पैसा वतात, प्रत्येकाला विकत घेतात। तुझा भाव काय सांग, तुझा भाव काय सांग, तुझा भाव काय, चल तू 500 मध्ये ऐकतो तर ठीक आहे, त्याचं तुला 2000 देतो। लोकशाहीला घातक नाही? 100% घातक आहे, आणि हे भविष्य फक्त ठाण्यापुरतं नाही तर भारतासाठी अतिशय घातक आहे। कारण खऱ्या अर्थाने हा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश असणारा, आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पैशाच्या देवाणघेवाण करून मतदान विकलं जातं, ह्या देशामध्ये काहीही होऊ शकतं। अशा पद्धतीची परिस्थिती आज बीजेपी आणायचा प्रयत्न करते अख्ख्या भारतामध्ये। त्यामुळे लोकशाहीचा कुठेतरी घात होतोय काय? आपण मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। काय वाटतंय की 2000 जवळजवळ आज हा 24 जून 25 26 आज हा 26वा आहे। गेले अनेक वर्ष 8 वर्ष न लागलेल्या निवडणुका लागल्या आणि महाराष्ट्रामध्ये तरुणांची मोठी संख्या उभी राहिली, पण हे सगळं घडतंय याकडे बघून एक मतदार राजा म्हणून आपल्याला काय? खरं तर आजचा मतदारांचा उत्साह पाहता 8 वर्षानंतर भ्रष्टाचारांना गाडण्याची वेळ आलेली आहे, ह्या जनतेच्या मनामध्ये एक आनंद आहे, आणि त्याच्यामुळे मतदाराचा टक्का वाढलेला आहे। आणि त्या वाढलेला टक्का बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्याच्यामुळे आता एक 2-3 प्रकरणं हे बोगस मतदानाचे आम्हाला दिसत आहेत, जाणवत आहेत। काही लोक स्वतः मतदान केलेलं नाही, पण त्यांच्या नावावर दुसरंच कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे। विरोधकांकडे राहिलेलं हे शेवटचं अस्त्र आहे, आणि ते या ठिकाणी नक्की वापरतायत। याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की विरोधक हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार न मानणारे आहेत, म्हणून ते पैशाचा वारेमाप या ठिकाणी वाटप करतायत, बोगस मतदान करतायत। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि संविधान हे विरोधकांना मान्य नाही, म्हणून ते संविधानाचं उल्लंघन करतायत।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला जगण्याची दिशा प्रेरणा दिली, पण संविधानाच्या माध्यमातून आपणाला मतदानाचा हक्क दिला. हा लोकशाहीचा उत्सव मात्र संपूर्ण राज्यामध्ये 29 राज्यामध्ये होत असताना मात्र काही ठिकाणी आपण राड्यांचा दूर आणि पैशांचा महापूर बघत असताना मात्र कुठंतरी लोकशाहीची गळचेपी होते का? आणि त्या अनुषंगाने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. कॅमेरामॅन तन्मय पाटीलसह रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.